अशा शिव्या देत आहे, त्यामुळे शिवसेना झालेली आहे उद्धव सेना, अशी टीकाही होत आहे. उद्धव साहेबांनी खऱ्या रूपाने राजकारणात समोर गेलं पाहिजे. स्वतः आत्मचिंतन करायला पाहिजे की आपल्यात काय कमी आहे की ज्यामुळे हे सर्व जे शिवसैनिक आणि आमदार खासदार आपल्याला सोडून जातात आहे. त्यांनी पक्षाकडे जर पूर्ण लक्ष दिलं असतं तर ही पाळी आली नसती. त्यांच्या असक्रियतेचा लाभ ज्या पद्धतीने दुसऱ्यांना व्हायला पाहिजे तो होतो आहे. त्यांनी आपला पक्ष सांभाळावा. दुसऱ्याला शिवीगाळ करणे हे सभ्यता नाही आहे, हे राजकारणाला शोभेचं नाही आहे. चांगलं बोललं पाहिजे. सर्वांच्या प्रती मनामध्ये प्रेम आदर ठेवायला पाहिजे. प्रत्येकानेच ठेवायला पाहिजे एक दुसऱ्याबद्दल. आदरणीय शिंदे साहेब कधीच कोणाबद्दल असं वाईट बोलत नाही, सर्वांचा आदर करतात. तो सर्व राजकीय पक्षांनी ही एक ज्याला आपण म्हणू का प्रोटोकॉल सारखं म्हणून त्याला आपण पाळायला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी या दौऱ्याला मतदारांचा माफीनामा म्हणजे माफी मागण्याचा दौरा असं नाव दिलं. त्यांनी गद्दारांना निवडून म्हणजे त्यांनी माफी आधीच मागायला पाहिजे होती. त्यांनी माफी आधीच मागितली असती. एवढे सर्व जे आमचे जे शिवसैनिक मला आमदार खासदार पार्टी सोडून जातात आहे, त्यांनी पहिले स्वतःला जर स्वतःमध्ये सुधारणा केली असती, सर्वांना गाठीभेटी दिल्या असत्या, ही पाळी त्यांच्यावर आली नसती. त्यांनी माफी त्यांनी आधी मागायला पाहिजे. ऑपरेशन आहे का भविष्यात? एक मोठं झालं, दुसरं बघूया पुढे पुढे आगे आगे होता है क्या. तुम्ही म्हणाले लवकरच कळेल त्या संदर्भात. 16 आमदार. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी असं म्हटलं का ऑपरेशन हे डॉक्टर करत असतात, एकनाथ शिंदे कंपाऊंडर आहे, अशा पद्धतीची टीका त्यांनी केलेली आहे. एकनाथ शिंदे राजकारणातले सर्वात बेस्ट सर्जन आहेत आणि त्या बेस्ट सर्जनच्याच हाताने ऑपरेशन करण्याचं कधीही कोणालाही आवडते. राजकारणातले लोकांना त्यांच्याच हातून ऑपरेशन करून घेणं आवडतं. 16 आमदारांचं बघूया आता लवकरच काय होतं. कधी? सध्या काही नाही. अधिवेशन संपल्यानंतर म्हणेन तुम्ही. बघूया आपण. आता अधिवेशन सुरू आहे, सध्या अधिवेशन संपलेलं नाही आहे.